T20 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे। या क्रिकेट संदर्भातली आपण बातमी पाहतोय। T20 वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे। शिवम दुबे, चहल, संजू सॅमसन याला संधी देण्यात आलेली आहे। तर T20 वर्ल्ड कप साठी आता टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे। यातले खेळाडूंची नाव आता समोर येत आहे। T20 वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे। त्यात अनेक ज्या खेळाडूंची नाव आहेत तिथे समोर येतात। शिवम दुबे, चहल, संजू सॅमसन या खेळाडूंना या टीम मध्ये संधी दिली जाते। तर आमचे प्रतिनिधी शशांक आपल्या सोबत आहे। शशांक, T20 वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, काय अधिकची माहिती आहे? नुकतीच ही माहिती समोर आलेली आहे। अर्थात रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे, सर्वांनाच माहित होतं, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विकेट किपरचा जो प्रश्न होता तो त्याचं उत्तरी मिळाले। ऋषभ पंतला संधी मिळाली आणि सोबतच संजू सॅमसनला इथे संधी देण्यात आलेली आहे। KL राहुलला मात्र इथे संधी न दिल्यामुळे KL राहुलचे फॅन कुठे नाराज असणार आहेत, पण संजू सॅमसन बऱ्याच काळापासून स्ट्रगल करत होता, फायनली तो आलेला आहे। आणि अजून एक मोठी गोष्ट म्हणजे हार्दिक पांड्या, जो सध्या खराब फॉर्म मध्ये जरी झुंजत असला तरी वाईस कॅप्टन म्हणून त्याला संधी दिलेली आहे। सोबतच शुभमन गिल, रिंकू सिंग, अहमद खान आणि आवेश खान यांना एक्स्ट्रा 15 मध्ये संधी दिलेली आहे। चहलला खूप वर्षानंतर पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे। त्याच्या ॲटिट्यूड प्रॉब्लेममुळे BCCIने त्याला आतापर्यंत संधी दिली नव्हती असं दिसून येत होतं, पण यावेळेला चहलला सोबतच कुलदीप यादव, त्यामुळे कुलच्या ही जोडी पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे। आणि फास्ट गोलंदाजीचं म्हणाल तर अर्शदीप सिंग आणि बुमराह सिराज ही तोफ असणार आहे। मोहम्मद शमी कुठेतरी इंजर्ड असल्यामुळे संघात नाहीये आणि शर्मा बरोबर लेफ्टी म्हणून ओपनिंग करायला जयस्वाल, सोबतच विराट कोहली, सूर्यकुमार यादव असे सर्वच आपले सध्याचे दिग्गज खेळाडू संघात असणार आहेत। अमित, निश्चित शशांक, आपल्या टीमचं इतर देशांच्या टीम समोर नेमकं कसं आव्हान असणार आहे? तर यावेळेला चांगलंच असणार, कारण की मेन म्हणजे आपल्याकडे दोन्ही एक चांगल्या प्रकारचे सगळं स्पिनर आहेत, ज्यात जडेजा असेल, अक्षर पटेल असेल, कुलदीप यादव, चहल या अव्वल दर्जाचे स्पिनर्स इथे असणार आहेत। सोबतच वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशांमध्ये यंदाचा हा T20 वर्ल्ड कप घेण्यात येणार आहे। तिथल्या पिच बद्दल अद्याप जास्त कुणाला माहिती नाहीये, तिथे जास्त सामने झालेले नाहीयेत, त्यामुळे जर हा स्पिन फ्रेंडली पिच असेल तर आपल्याला खूप जास्त फायदा होईल असं म्हणू शकतो आपण। सोबतच जरी फास्टरचा पिच असेल तरी पण बुमराह सध्या चांगल्या फॉर्म मध्ये, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज आहे आणि आपली बॅटिंग ऑर्डर तर सध्या कमालच आहे, एकदम शेवटपर्यंत बॅटिंग असल्यामुळे नक्कीच आपलं आव्हान चांगलं असणार आहे आणि टीम इंडिया जिंकेल असंच दिसून येते। अमित, निश्चित शशांक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।